नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवणार आहे उन्हाळा स्पेशल पुदिनायुक्त मसाला ताक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे, गरमी खूपच वाढलेली आहे, तर त्यानिमित्तानं आपण आज थंडगार असं पुदिनायुक्त मसाला ताक बनवणार आहोत. तर इथं मी 1 ग्लास दही घेतलेला आहे. थोडंसं आंबट आहे दही. तर आपल्याला सुरुवातीला हे दही घुसळून घ्यायचं आहे रवीनं. आपल्याला रवीनंच घुसळायचं आहे दही. दही आपल्याला असं प्लेन करायचं आहे. रवीनं घुसळलेले ताकाचं मसाला ताक खूप छान लागतं. यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं पाणी. मी थंडगार माठातलं पाणी घातलेलं आहे. परत एकदा आपल्याला घुसळून घ्यायचं आहे. असं प्लेन झालेलं आहे आपलं दही घुसळल्यामुळं. मी इथं ताकाचा मसाला बनवण्यासाठी मी इथं 10 ते 15 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. साधं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा. अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा धन्याची पूड घेतलेली आहे, भाजलेल्या धन्याची पूड. आणि मिरेपूड घेतलेली आहे पाव चमचा. तर सुरुवातीला आपल्याला ही कोथिंबीर, पुदिना आणि मिरची मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे न पाणी घालताच. अशा प्रकारे मी जाडसर काढून घेतलेला आहे पुदिना, कोथिंबीर आणि मिरची. तर आता यामध्ये आपल्याला आपण जे दही घुसळून घेतलेलं होतं त्यामध्ये घालणार आहोत. यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी. आता यामध्ये घालायची आपल्याला जिरेपूड, काळं मीठ, मिरेपूड आणि साधं मीठ. परत एकदा आपल्याला यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तयार झालेलं आहे आपलं पुदिनायुक्त मसाला ताक. इथं ग्लास घेतलेले आहेत, तर यामध्ये आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थंडगार पुदिनायुक्त मसाला ताक आपलं तयार झालेलं आहे. गरमी खूप वाढलेली आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे मसाला ताक. आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.